नमस्कार. दिव्यांची रोषणाई, फराळाचा तो घमघमाट आणि नात्यांमधला गोडवा. हो, दिवाळी आलीये आणि याच उत्साहाच्या दिवसांमध्ये एक खूप खास दिवस असतो. तो म्हणजे दिवाळी पाडवा. चला, आज आपण याच दिवसाचं महत्त्व आणि त्यामागची गंमत जाणून घेऊया. पण विचार करा, दिव्यांच्या या अख्ख्या उत्सवात पाडव्याचं असं काय खास वेगळेपण आहे? का बरं हा दिवस इतका महत्त्वाचा मानला जातो? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. तर मग सगळ्यात आधी आपण पाडव्याची एक ओळख करून घेऊया. म्हणजे हा दिवस नेमका कसा साजरा होतो आणि त्यामागची भावना काय असते हे जरा समजून घेऊ. पाडवा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं ते घरातलं एक उबदार पारंपरिक वातावरण, नाही का? दिव्यांच्या त्या मंद सोनेरी प्रकाशात सगळं घर कसं उजळून निघतं आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जणू काही सकारात्मक ऊर्जा आणि आनंद भरून राहिलेला असतो. बरं, हे झालं वातावरणाबद्दल. पण आता आपण पाडव्याच्या पारंपरिक अर्थाकडे वळूया, कारण हा फक्त एक सुट्टीचा दिवस नाहीये. याच्या मागे एक खूप खोल सांस्कृतिक आणि तितकाच भावनिक अर्थ दडलेला आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर पाडवा हा दिवस पती-पत्नीच्या नात्यामधल्या त्या अतूट बंधनाचा प्रतीक आहे. हा दिवस आहे नव्या सुरुवातीचा आणि समृद्धीचा. खरं तर या एकाच दिवसात इतक्या सुंदर भावना एकत्र गुंफलेल्या आहेत. म्हणजे बघा, हा दिवस आपल्याला एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर संधी देतो. आणि इतकंच नाही तर येणाऱ्या वर्षासाठी आपली कौटुंबिक नाती आणखी घट्ट करतो. जणू काही नात्यांचीही एक नवी सकारात्मक सुरुवातच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता या दिवसाचं महत्त्व केवळ भावनांपुरतं मर्यादित नाहीये, ते काही खास विधींमधून सुद्धा व्यक्त होतं. चला तर मग पाहूया की ते मुख्य विधी नेमके कोणते आहेत. या दिवसाची सुरुवातच होते अगदी मंगलमय, पहाटेच्या अभ्यंग स्नानाने. मग त्यानंतर पत्नी पतीला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. याच दिवशी दानशूर बळीराजाच्या उदारतेचं स्मरण करून त्याचं पूजन केलं जातं. यालाच बलिप्रतिपदा पूजन असं म्हणतात. आणि हो, या खास दिवशी पती आपल्या पत्नीला प्रेमाची भेट म्हणून सोन्याचे सुंदर दागिनेही देतो. किती छान परंपरा आहे ही. आणि खरं सांगायचं तर पाडव्याच्या उत्सवात या गोष्टींशिवाय मजाच नाही. सोन्याचे ते सुंदर अलंकार, दारावर लावलेल्या फुलांच्या माळा, फटाकांची आतिषबाजी, जिभेवर रेंगाळणारे ते गोड पदार्थ आणि नवीन पारंपरिक पोशाख. अरे वा, या सगळ्यामुळेच तर सणाला खरी रंगत येते, नाही का? हे झाले विधी, पण पाडव्याच्या उत्सवाचं ना एक वेगळंच सौंदर्य आहे. म्हणजे तो दिसतो कसा, ऐकू कसा येतो. चला, आता आपण त्याच्या या दृश्यकला आणि ध्वनीच्या दुनियेत जरा शिरून बघूया. तुम्ही कधी नोटीस केलंय का? पाडव्याचा संपूर्ण उत्सव जणू काही उबदार रंगांनी आणि एका सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघतो. हे दृश्य पाहिल्यावर मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता मिळते. आणि बघा ना, प्रत्येक घराच्या दारावर झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची ती सुंदर तोरणं किती छान दिसतात. ही सजावट घरात जणू एक नवं चैतन्य आणि उत्साहच घेऊन येते. आणि हेच तर आहे पाडव्याचं खरं सौंदर्य. म्हणजे बघा, एका बाजूला दिव्यांची चमक, ते सुंदर पारंपरिक पोशाख आणि अंगणातली रंगीबेरंगी रांगोळी हे सगळं डोळ्यांना सुखवतं. तर दुसऱ्या बाजूला कानावर पडणारी दिवाळीची गाणी, तो मंद शंखध्वनी आणि पारंपरिक ढोल ताशांचे आवाज, हे सगळं मिळून वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरून टाकतं. तर मग ह्या सगळ्या उत्सवातून आपल्याला मिळतं तरी काय? चला, पाडव्याच्या ह्या चिरंतन आनंदाचं सार काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं झालं तर पाडवा म्हणजे काय? तर तो आहे पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान. तो आहे घरात होणाऱ्या समृद्धीचं स्वागत, आपल्या परंपरेचा आदर, कौटुंबिक एकोपा वाढवणारा दिवस आणि हो, नव्या सुरुवातीचा एक मंगलमय उत्सव. खरं पाहिलं तर पाडवा हा असा एक दिवस आहे जिथे आपली प्राचीन परंपरा आजच्या आधुनिक जीवनात एक आनंदी आणि उबदार प्रकाश घेऊन येते. आणि मला वाटतं हेच या सणाचं खरं सौंदर्य आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की आजच्या या धावपळीच्या जीवनात अशा कालातीत परंपरा आपलं आयुष्य खरोखर कशाप्रकारे उजळवून टाकत असतील, नाही का?